हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 10वा बघितलेला. आज आपण भाग 11वा बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. अक्षय एक ताट वाढून बेडरूम मध्ये ठेवतो. ॲना रडून रडून झोपलेली असते. तिला कळावं म्हणून तो ताट टेबलावर आवाज करीत जोरात ठेवतो, पण ॲना काही उठत नाही. शेवटी तो ते ताट तसंच ठेवून निघून जातो. ड्रिंकमुळे आणि जास्त स्ट्रेसमुळे ॲनाला गाढ झोप लागलेली असते. ॲनाच्या अशा वागण्याने अक्षयचा मूड ऑफ होतो. सगळे एन्जॉय करीत असतात, पण अक्षय एक साईडला शांत बसलेला असतो. काही मुलांच्या हे लक्षात येते. ते आपापसात कुजबूज करू लागतात. आतापर्यंत तर अक्षय छान हसत मज्जा करीत होता. आता अचानक काय झाले त्याला? दुसरा त्याला दुजोरा देत, हो बरोबर आहे, तो घरी गेला होता. तिकडून आल्यापासूनच त्याचा मूड ऑफ आहे. त्यावर तिसरा आपला तर्क लावीत, मला वाटते घरी भांडण झाले असेल. अरे पण सगळे तर इकडे आहे, मग भांडण कुणाशी करेल? त्यावर एक विसरला का अक्षयची दुसरी बायको घरी आहे ते? त्यावर सगळे हसायला लागतात. त्यात एक हसू नका रे, आज एवढा चांगला प्रोग्राम अरेंज केला, अक्षय उदास राहिला तर मज्जा नाही येणार. काहीतरी करायला पाहिजे आपण. त्यातील एक आयडिया, मी एक काम करतो, चला सगळे तिकडे. तसे सगळे मधोमध गोळा होतात. त्यातील मनोज माईक हातात घेत, ऐका ऐका ऐका, खूप झाल्या गप्पा आणि मजाक मस्ती, आता होईल डान्स. मी ऐकलं संध्यावहिनी डान्स क्लासला जातात, तर सुरुवात त्यांच्यापासून होईल. त्यावर संध्या आपलं नाव ऐकून नकारार्थी मान हलवत, नाही, मी आत्ता कुठे शिकायला सुरुवात केली, मला अजून नीट डान्स येत नाही. त्यावर मनोज हसत, वहिनी आम्ही तुम्हाला एकट्याला कुठे डान्स कर म्हणत आहोत, आम्हाला तर तुमचा आणि अक्षयचा कपल डान्स बघायचा आहे. त्यावर सगळे एका सुरात होकार भरतात, पण अक्षय आणि संध्या मात्र नकार देत असतात. पण सगळ्यांसमोर त्यांचं काहीच चालत नाही आणि सगळे मिळून त्या दोघांना मध्ये उभे करतात आणि सगळे टाळ्या वाजवतात. आता मात्र अक्षय स्वतःला चिअर करीत संध्याचा हात पकडतो आणि डान्स सुरू करतो. संध्या पण त्याला नाचताना बघून त्याला साथ देऊ लागते. दोघेही छान फ्युजन गाण्यावर जमेल तसा एन्जॉय करीत डान्स करतात. त्यानंतर रात्रीचे 12 वाजेपर्यंत वेगवेगळे गेम खेळणे सुरू असते. रात्री 12 वाजता सगळे दुधाचे मोठं भांड चंद्राचं प्रतिबिंब त्यात पडेल असं ठेवतात. त्यानंतर सगळ्यांना दूध वाटतात. साधारण रात्रीचे 1 वाजता सगळे प्रोग्राम आटपून आपापल्या घरी जातात. अक्षय रूममध्ये येतो. ॲना तशीच गाढ झोपलेली असते. ताट जसे त्याने झाकून ठेवलेले तसेच होते. तो येऊन बेडच्या दुसऱ्या टोकावर झोपी जातो. दुसऱ्या दिवशी ॲना उठते, पण रात्रीचा राग अजूनही तिच्या डोक्यात असतो. ती अक्षयशी एकही अवाक्षर न बोलता मुकाट्याने आपली ऑफिसची तयारी करीत असते, तर अक्षय सुद्धा त्याची तयारी करीत असतो. इतक्यात ॲनाला तिच्या बॉसचा फोन येतो आणि सांगतो की जोपर्यंत त्या केसची एन्क्वायरी पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला ऑफिसमध्ये येता येणार नाही. फक्त चौकशीला बोलवले तेव्हाच यावे लागेल. हे ऐकून ॲनाचा पुन्हा संताप होतो, चिडचिड होते, काय करू ते कळत नाही. एकतर इकडे अक्षयशी तिला बोलायचे नसते, बाकी कुणी तिला सपोर्ट करणारं नसतंच. म्हणून ती इथे न थांबता आईकडे जाण्याचा विचार करते आणि बॅग भरू लागते. तिला बॅग भरताना बघून अक्षय समजतो ती आईकडे चालली. त्याला अजून राग येतो. मनात वाटते, ही कालच्या प्रकारासाठी सॉरी म्हणायचं सोडून आईकडे जात आहे. हिला कालच्याबद्दल जराही गिल्ट वाटत नाही. असं जर असेल तर मी पण हिला नाही थांबवणार आणि आता तर फोन पण करणार नाही. यायचं तेव्हा येईल ती, तशी ती कधी कुणाचं ऐकते, तिच्या मनात येईल तसेच वागते. आणि अक्षय स्वतःची तयारी करून बॅग उचलून खाली निघून जातो आणि नाश्ता करू लागतो. इकडे त्याला जाताना बघून ॲनाला पुन्हा राग येतो. मी बॅग भरत आहे तरीही याने मला एका शब्दाने विचारले नाही मी कुठे चालली, का चालली, कालपासून एवढ्या टेन्शनमध्ये आहे. रडत सुद्धा होती, पण तरीही याने विचारायची तसदी घेतली नाही की काय झालं, का मी काल ड्रिंक घेतलं. ओ गॉड, अशा नवऱ्यापेक्षा मी एकटीवरी होती. काय कामाचा असा नवरा जो प्रॉब्लेममध्ये साथ देऊ शकत नसेल तर. आणि ती बॅग घेऊन खाली येते. अक्षयला नाश्ता करताना बघून तिची भूकच मरते. नाश्ता न करता बाहेर जायला वळते, पण संध्या तिला थांबवत, ॲना नाश्ता न करताच चालली, थोडं खाऊन घे, काल पण नाही जेवली तू. त्यावर ॲना, नको संध्या, मला भूक नाही. तिचे आपुलकीचे शब्द ऐकून ॲनाला गही भरून येते. भूक लागली की खाईन, आता काही नको. त्यावर संध्या, 1 मिनिट थांब. ती आतून तिचा डबा आणून देते. हे घे डब्बा, भूक लागली की खा. आज तुझी आवडती कोबी मटरची भाजी आहे. ॲनाला न
राहून ती संध्याला घट्ट मिठी मारते आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. संध्याला जाणवते एना खूप दुःखी आहे. ती तिची मिठी बाजूला करीत, काय झालं एना, तू रडत आहे? त्यावर एना डोळे पुसत तो डब्बा आणि बॅग घेते. डोंट वरी, नथिंग सिरियस, मी निघते, मॉमकडे जात आहे. त्यावर संध्या मूकपणे ओके, पण तिच्या लक्षात येते काहीतरी नक्की झालं आहे. कदाचित अक्षयचे आणि एनाचे भांडण झालं असेल. आपण त्यांच्या भांडणात पडणे ठीक नाही. 2 दिवसांनी अक्षयला एनाच्या एका कलीगकडून कळते की एनावर फ्रॉड केल्याचा आरोप केला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. तोपर्यंत एनाला ऑफिसमध्ये येण्यास बंदी करण्यात आली आहे. अक्षय लगेच एनाला फोन लावतो. एना अक्षयचा फोन बघून नाईलाजाने रिसीव्ह करीत, हॅलो अक्षय. त्यावर अक्षय, एना, मी ऐकले ते खरे आहे, तुला काही दिवसांसाठी ऑफिसमधून काढलं आहे. त्यावर एना थंडपणे त्यावर अक्षय, अगं पण तू मला काही सांगितलं सुद्धा नाही. एनाला यावर काही बोलायची इच्छा होत नाही. ती शांतपणे ऐकत असते. अक्षय तिला शांत बघून, एना, एक्झॅक्टली काय झालं? तुला कुणी फसवत तर नाही ना? तू शांत काय आहे? बोल ना, काय झाले होते? मला सांगण्याची तुला गरज नाही वाटली? तू सांगणार नाही तर मला कळणार कसं? यावर एनाला चिड येते. ती चिडून, अक्षय, तुला मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुला माझं रिझन ऐकून घेण्यात इंटरेस्ट नव्हता. तुला तुझे फेस्टिवल इम्पॉर्टंट होते, माझं ड्रिंक करणं तुझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट होते. पण थोड्या वेळासाठी हा विचार केला की मी ड्रिंक का केलं, काय टेन्शन आहे मला, कुठल्या प्रॉब्लेम्समध्ये आहे मी. बट नो, मी काही सांगायला गेली तर तुला ते जस्टिफिकेशन वाटते, आपल्या वागण्याचं समर्थन करते असे वाटते. काय सांगणार मग तुला? त्यावर अक्षय, एना, मला आयडिया सुद्धा नव्हती असं काही असेल याची. जसं तू मागच्या वेळी नॉनव्हेज खाल्लं त्याचं कारण दिलं तसेच आताही देत आहे. त्यावर एना चिडून, येस ऑफकोर्स, एना तर फक्त कारणं देत असते ना. हो ना. त्यावर अक्षय, तसं नाही एना, बट तू समजून घे ना, त्यावेळी वेळ काय होती, सिच्युएशन काय होती. माझं तुला ड्रिंक केलेलं बघून चिडणं साहजिक होतं ना. आणि मला सांग, कितीही वाईट प्रसंग आला तर ड्रिंक करणं जरुरीचं आहे का? ड्रिंक केल्याने प्रॉब्लेम सुटतात का? त्यावर एना रागाने लाल होत, ओ, तर तुला अजूनही माझं ड्रिंक करणे खूपच आहे. माझा प्रॉब्लेमशी तुला काही देणे घेणे नाही, हो ना? त्यावर अक्षय वैतागून, एना, तू नेहमी मला चुकीचं का समजते? मला तुझी काळजी आहे म्हणून तर माहीत होताच मी तुला कॉल केला. त्यावर एना, ओ रिअली, की फॉर्मॅलिटी म्हणून कॉल केला? त्यावर अक्षय चिडून, एना, तुझं डोकं काम करत नाही आहे म्हणून तुला सगळं उलट दिसत आहे. जेव्हा तुझं डोकं शांत होईल तेव्हा बोलू. असं म्हणून अक्षय कॉल कट करतो. आज दिवसभर अक्षयचा मूड ऑफ होतो. सायंकाळी जेव्हा तो घरी येतो तेव्हा बघतो तर संध्याच्या रूममध्ये संध्या आणि आई डान्स करीत होत्या. अर्थात संध्या आईला काही साध्या स्टेप शिकवत होती आणि पप्पा त्यांना कमेंट देत होते. जणू काही ते जज बनले होते. मंगेशराव चष्मा नाकावर ओढून त्यांना रोखून बघत, मला असं वाटतं मंगलला अजून थोड्या प्रॅक्टिसची गरज आहे. मी संध्याला 10 आउट ऑफ 10 देतो तर मंगलला 4 मार्क्स देतो. त्यावर मंगलताई चिडून, फक्त 4? अहो, हा एवढा डान्स करताना माझी कंबर, पाय, गुडघे सगळं गेलं आणि तरीही तुम्ही मला फक्त 4 मार्क देता? नाही, चुकीचे आहे हे. संध्याला 10 कसे दिले? ती तर आत्ता शिकायला लागली, तिला तरी कुठं पूर्ण डान्स येतो. आईचं लहान मुलासारखं झगडणं बघून अक्षयला गालातल्या गालात हसायला येते. त्यावर मंगेशराव, तू तुझी तुलना संध्याशी नाही करू शकत. शेवटी ती तुझी गुरु आहे, तिनेच तर तुला डान्स शिकवला ना. आणि मंगलताई काही बोलणार इतक्या संध्याचे लक्ष अक्षयवर जाते. ती जीभ चावत हे आले आई. आणि मंगलताई अक्षयला बघताच अर्धी खेचलेली साडी खाली करीत केसांवरून हात फिरवीत असं दाखवते जसं इथे काहीच सुरू नव्हते. अरे अक्षय, आज लवकर आला, आम्ही असेच गप्पा मारित होतो. तू ये, फ्रेश होऊन मी चहा टाकते. त्यावर लगेच मंगेशराव, तू नको संध्या, तू टाक ग चहा, तू छान करते चहा. त्यावर मंगलताई नाक ओढत, अच्छा, तर आता माझ्या हातचा चहा पण तुम्हाला गोड नाही लागत का? त्यावर संध्या, आई, तुमची आणि माझी तुलना होईल का? शेवटी तुम्हीच तर माझ्या गुरु ना, तुम्हीच मला चहा बनवायला शिकवले. तसे तिघेही जोरजोरात हसतात. अक्षय त्यांना हसताना बघून पुन्हा विचार करायला लागतो, किती आनंदी फॅमिली आहे माझी. संध्या किती छान मिक्स झाली यांच्यात. ती पण तर दुसऱ्या घरातून आलेली मुलगी, तरीही ती आई पप्पांवर स्वतःच्या आईवडिलांसारखं प्रेम करते. हे एनाला का नाही जमत? का ती नेहमी वाकड्यात चिरते? मला सुद्धा आज चुकीचं समजली ती. मी काय फॉर्मॅलिटी म्हणून फोन केला, मला काळजी वाटली, मला टेन्शन आलं म्हणून कॉल केला.
तर नीट बोलायचं सोडून जुने उकरून काढण्यात तिला मज्जा येत होती. एवढ्या टेन्शनमध्ये तिला माझ्याशी भांडायचं होतं. त्या दिवशीचा राग काढायचा होता. काय बाई आहे, इथे प्रॉब्लेम्समध्ये आपले लोक जवळ पाहिजे असतात आणि ही त्यांना दूर लोटते. विचार करता करता तो रूममध्ये कधी येतो कळतच नाही. अक्षय ऑफिसमध्ये लंच टाईमला कॅन्टीनमध्ये येतो. तिथे त्याचा फ्रेंड प्रशांत भेटतो. त्याचेही ऑफिस त्याच बिल्डिंगमध्ये 5व्या फ्लोअरला होते. प्रशांत त्यांच्या जवळ येत, हाय अक्षय, कसा आहेस? त्यावर अक्षय हसून, मी मस्त, तू कसा आहेस? त्यावर प्रशांत, मी मस्त, चल कॉफी घेऊ. आणि तो कॅन्टीनमध्ये 2 कॉफी सांगतो आणि 2 मिनिटात ते कॉफीचे मग घेत एका टेबलवर बसतात. प्रशांत कॉफीचा सिप घेत, अरे अक्षय, तुला कळले का नरेशचं, तुझा तो कॉलेज फ्रेंड? त्यावर अक्षय, का, काय झालं त्याला? त्यावर प्रशांत, अरे त्याचा डिवोर्स झाला आता रिसेंटली. त्यावर अक्षयला आश्चर्याचा धक्का बसल्यासारखा, काय? अरे पण हे कसं शक्य आहे? त्यांचं तर लव्ह मॅरेज होतं. त्यावर प्रशांत, होतं, पण त्यांचं पटत कुठे होतं? घरात रोज भांडणं चालायची त्यांची. त्यावर अक्षय विचार करीत, माझं आणि ॲनाचं पण लव्ह मॅरेज आहे आणि आम्ही सुद्धा सारखे भांडतच असतो. 2-3 दिवस शांततेत गेले की नजर लागल्यासारखं काहीतरी घडतं आणि भांडण हे होतंच. संध्यासोबत मात्र कधीच असं भांडण झालं नाही. जवळपास 4-5 महिने आम्ही एकाच रूममध्ये होतो, तरीही कधी आमचे भांडण नाही झाले. उलट माझा प्रॉब्लेम्स तिने समजून घेतला. पण आता कसं वाटतं, मी ॲनाशी लग्न करून चूक केली. प्रशांत त्याला विचारात बघून, अक्षय काय झाले, कसला एवढा विचार करतो आहे? अक्षय थोडा पॉज घेत, एक सांगू तुला, कुठे बोलू नको. त्यावर प्रशांत, नाही बोलणार, काय झालं? त्यावर अक्षय, माझं आणि ॲनाचं पण सारखी भांडणे होतात यार, मला कळत नाही तिच्याशी कसं वागावं. 2 महिने झाले लग्नाला, पण असं वाटतं मी तिला ओळखतच नाही. जिच्यावर मी प्रेम केलं ती कुणी वेगळीच होती आणि ही कुणी वेगळीच आहे. त्यावर प्रशांत एक श्वास घेत, मला माहिती होतं तुमचं पटणार नाही, म्हणून मी तुला सांगत होतो की तुझं लग्न झालं, आता वहिनीकडे लक्ष दे, ॲनाला विसर, पण तू नाही ऐकला. त्यावर अक्षय, अरे पण माझं खरं प्रेम होतं तिच्यावर. त्यावर प्रशांत त्याच्या शब्दावर जोर देत, होतं म्हणजे आता नाही, बरोबर ना? त्यावर अक्षय कन्फ्यूज होत, तसं नाही रे, माझं मलाच कळत नाही आहे, मी तिच्यावर खरंच प्रेम करतो की? त्यावर प्रशांत, ते फक्त अट्रॅक्शन होतं, तू तिच्या पर्सनॅलिटीला भारावून गेला होता. खरं सांगू काय झालं होतं ते? त्यावर अक्षय आशेने बघत, काय झालं होतं? त्यावर प्रशांत, अक्षय तू खूप हुशार होता, पण तुझ्यात कॉन्फिडन्स नव्हता. तुला तुझी हुशारी जगासमोर मांडता नव्हती येत, त्यामुळे तू खचत चालला होता. इंटरव्ह्यूमध्ये पण स्वतःच्या नकाराने तू थोडाफार असलेला तुझा आत्मविश्वास पण गमावत चालला होता. अशात तुला भेटली एक फुल ऑफ कॉन्फिडंट, ॲटिट्यूडपणे वागणारी ॲना, स्ट्रेट फॉरवर्ड ॲना, आणि तू तिच्याकडे अट्रॅक्ट होऊ लागला, कारण जे तुझ्यात नव्हतं ते तिच्यात होतं. तुला तो ॲटिट्यूड, स्ट्रेट फॉरवर्डनेस, फुल ऑफ कॉन्फिडन्स तुझ्यात पाहिजे होता. तिने तुला शिकवलं सुद्धा, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची, कॉन्फिडन्सने कसं वागायचं. पण ह्या सगळ्यांना तू प्रेम समजू लागला. तुला फक्त तिच्या तेवढ्याच गोष्टीची भुरळ पडली होती. ती जशी आज आहे ती तेव्हाही तशीच होती. ती कुठं तिच्या फादरला रिस्पेक्ट देते, स्वतःच्या मॉमला सुद्धा ऐकत नाही ती. तिला जे करायचं ते ती करतेच, घरी कुणालाच ती मोजतच नव्हती. अशी मुलगी आपल्या मिडल क्लास फॅमिलीची सून बनून राहू शकते का? पण तू तिच्या इम्प्रेशनने एवढा दबला की तुला ह्या सगळ्या गोष्टी दिसतच नव्हत्या. आता मात्र अक्षय डोके धरून बसत, खरंच रे, खूप मोठी चूक झाली माझी. त्यावर प्रशांत त्याच्या पाठीवर थोपटत, झालं ते झालं, सावर स्वतःला. आता जे आहे त्यात समाधान मान आणि प्रयत्न कर दोघांचे नाते ठीक कसं करता येईल याचा. चल निघूया, लंच टाईम संपला माझा. आणि दोघेही आपापल्या ऑफिसमध्ये निघून जातात. घरात ॲना नसल्याने अक्षय त्याचा जास्तीत जास्त वेळ संध्यासोबत घालवितो. गप्पा मारणे, सोबत रात्रीची शतपावली करणे. तिच्या निरागसपणात तो नकळत अडकत चालला होता. तिचे लक्ष नसताना तिला एकसारखं न्याहाळत बसणे हा त्याचा छंद झाला होता. संध्या अक्षयच्या ज्या प्रेमासाठी आसुसली होती ते आता तिला त्याच्या डोळ्यात दिसू लागले होते. डोकं सांगायचं की त्याच्यापासून दूर राहा, तो आता ॲनाचा आहे, पण मन मानित नव्हतं. प्रयत्न करूनही ती त्याला दुरावू शकत नव्हती. त्यात अक्षय तिच्या जवळ करायचा, तिच्याशी बोलायचा चान्स बघायचा. त्याच्याशी तोडून वागणे तिला जीवावर येत होते. ती सुद्धा नकळत त्याच्याकडे ओढली जात होती. दोघांनाही एकमेकांची सोबत आवडायची. अक्षयला तर संध्याशी बोलून फ्रेश वाटायचं, असं वाटायचं दिवसभराचा थकवा फक्त तिला बघताच पळून जातो. हे सगळं बघून मंगलताई खुश असतात, तर मंगेशरावांना टेन्शनमध्ये येतात.
मनात येऊनही ते संध्याला अक्षयपासून दूर राहा म्हणू शकत नाही. एकदा अक्षय ऑफिसमधून येताना फिल्मची तिकिटे घेऊन येतो. दोघेही संध्याकाळचा शो बघायला जातात. रोमॅन्टिक मूव्ही असल्याने नकळत दोघेही स्वतःला इमॅजिन करू लागतात. पण संध्या भानावर येत नाही हे चुकीचे आहे. अक्षय एनाचे आहे. त्यांच्या मनात आपल्याबद्दल नाही तर एनाबद्दल प्रेम आहे आणि मी पप्पांना वचन दिले आहे की मी यातून बाहेर पडेन. अशी तर मी ह्यांच्यात जास्तीत जास्त अडकून पडेल. आपण थोडी दुरी ठेवायला पाहिजे. इकडे अक्षय मात्र संध्याचं स्वप्न बघतच किती छान होईल जर मला भूतकाळात जाऊन जर कुठली घटना डिलीट करायचा चान्स मिळाला तर मी माझे आणि एनाचं लग्न डिलीट करेन. तिथेच मागच्या रूममध्ये एना आपल्या मैत्रिणींसोबत तीच मूवी बघायला आलेली असते. टेन्शनमधून थोडं रिलॅक्स होता येईल म्हणून मैत्रिणी तिला मूवी बघायला घेऊन येतात. तिचे लक्ष समोरच्या चेअरवर बसलेल्या अक्षयवर जाते. अक्षय थोड्या थोड्या वेळाने संध्याला कानात काहीतरी सांगत असतो. तो तिला भूक लागली का विचारत असतो. काही वेळाने तो जाऊन दोघांसाठी पॉपकॉर्न घेऊन येतो. दोघेही गप्पा मारीत असतात तर मध्ये मध्ये संध्या कुठल्या संवादांवर शिट्ट्या मारीत मूवी बघणे चालू असते. त्या दोघांना एकत्र बघून एनाचा मूड जातो. मनात येते मी कुठल्या टेन्शनमध्ये जगत आहे त्याचे यांना काहीच वाटत नाही. उलट मी नाही आहे तर एन्जॉय करणे सुरू आहे. मी घरी परत यायलाच नको असं वाटत असेल यांना. असंच होतं तर अक्षयने माझ्याशी लग्न का केलं? तिच्यासोबतच करायचा होता ना सुखी संसार. जेव्हा ती होती तेव्हा त्याला ती नको होती, मी पाहिजे होती. आणि आता मी आहे तर त्याला ती पाहिजे आहे. मी समजते तितका भोळा अक्षय नाही आहे. हा जास्त चॅप्टर आहे. याला मी पण हवी आणि संध्या पण. आधी माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि आता तिच्याशी करीत आहे. त्यावर एना मैत्रिणींकडे वळून हे गाईज मी निघते, माझा मूड नाही आहे. त्यावर अलिशा अगं तुझा मूड ठीक करायलाच तर आलो, अशी काय करते? अर्धीच तर फिल्म राहिली. त्यावर एना अलिशा प्लीज यार मी नाही बसू शकत. अजून थोडा वेळ बसली तर माझं डोकं आणखी खराब होईल. त्यावर अलिशा अगं पण सडनली काय झालं? आली तेव्हा चांगली होती. त्यावर एना अक्षयकडे बोट दाखवत तिकडे बघ कोण बसले. अलिशा समोर बघत ओ अक्षय सुद्धा आला आहे, चल त्याला आवाज देऊ. त्यावर एना अलिशाला अडवत नो त्याच्यासोबत संध्या पण आहे. त्यावर अलिशा हा असू दे ना, तिच्याशी पण बोलेन मी. त्यावर एना अलिशाकडे बघत अलिशा तुला काहीच वाटत नाही माझा हसबंड मला सोडून दुसरीसोबत फिरतो हे बघून? त्यावर अलिशा हे एना चिल यार, ती सुद्धा त्याची बायकोच आहे ना, कोणी परकी थोडीच आहे. त्यावर एना संतापून तुला नाही कळणार, आपला नवरा आपल्याला सोडून दुसरीसोबत फिरतो हे बघून कसं वाटतं ते. तुझं लग्न झालं की समजेल तुला. त्यावर अलिशा एना मग ती संध्या कशी सहन करते ग? तिचा नवरा तिला टाकून तुझ्यासोबत फिरतो, ती वेगळ्या रूममध्ये झोपते आणि तिच्यासमोर तुम्ही एका रूममध्ये. तिला कसं वाटत असेल याचा कधी विचार केला का? आता तू नाही तर घेऊन आला असेल तिला मूवी बघायला, त्यात काय एवढं चिडण्यासारखं? तूही जरा ब्रॉड माइंडेडने बघ त्यांना, एवढी संशयही होऊ नको. अलिशाच्या वागण्याचा एनावर काहीच परिणाम होत नाही. ती संतापाने चरफडत तशीच बसून असते. फिल्म संपल्यावर सगळे बाहेर पडतात. एना लगेच बाहेर येते. अक्षयच्या वळण्याची वाट बघत असते. अक्षय आणि संध्या दोघेही दिसतात तशी कारमध्ये खाली वागते जेणेकरून त्यांचं तिच्यावर लक्ष न जाऊ. दोघेही निघतात तशी एना आपली कार त्यांच्या मागे काढते. त्यावर अलिशा चिडून एना तू अक्षयला फॉलो करत आहे? एना स्टेअरिंग वळवत येस. अलिशा अगं पण का? त्यावर एना मला बघायचं आहे तो सरळ घरी जातो की अजून कुठे? त्यावर अलिशा अगं एना ती त्याची वाईफ आहे, तुला कळत कसं नाही? या सगळ्याने तू तुझं डोकं खराब करीत आहे, तेही विनाकारण. अगं थोडा तरी विश्वास ठेव आपल्या प्रेमावर आणि नात्यावर. पण एना तिचं बोलणं साफ दुर्लक्ष करते आणि कार मागे पळवत असते. अक्षय एका गार्डन रिसॉर्टच्या बाहेर कार पार्क करतो. त्याला बघून एना पुन्हा सी मला वाटलंच होतं तो सरळ घरी नाही जाणार, आला ना तिला घेऊन रेस्टॉरंटमध्ये. त्यावर अलिशा डोक्यावर हात ठेवत सो वॉट एना, भूक लागली असेल तर आले रेस्टॉरंटमध्ये, यात चिडण्यासारखं एवढं काय? एना जर तू अक्षयला एवढं कंट्रोल करायचा प्रयत्न करशील ना तर तो तुला कंटाळून सोडून जाईल. माझे वर्ड्स लक्षात ठेव. जसं तुला तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने जगायचे असते तसं त्यालाही जगू दे. पण एना तिच्या बोलण्याकडे आताही साफ दुर्लक्ष करते.
चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.